हे गाईस, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. तर आज मी इथे गाडीवर बसलो आहे. म्हणजे दुपारचे वाजलेत आता 1. मग 1 वाजलेत. तुम्हाला अजून एक माझं मेन दुश्मन दाखवतो कोण आहे. सगळ्यात मेन दुश्मन 2 आहेत. 2 इथं यो कसलं डेंजर आहे काही. त्याचं फिटनेस काय डेंजर आहे. आणि हे एक आहे आणि अजून एक आहे. अजून एक मिनट मी गाडीवर उतरत आधी मग दाखवतो. तर इथं आहे तिथे बसलंय. कसलं डेंजर दिसतंय काय ते. लय भीती वाटतं यांच्यापासून. एकदा इथे माझे मी बूट ठेवलं होतं. मग त्या बूटमध्ये बसले होते. ही एक आणि ते होतं का कुठलं होतं माहीत नाही. पण 3-4 बसले होते एका बूटमध्ये. दोन्ही बूट इथेच पडली होती माझी. त्या दोन्ही बूटमध्ये पडली होती. आणि बाहेर बघू शकता किती ऊन आहे. कडकच्या कडक एकदम. कसलं डेंजर ऊन आहे. वातावरण पण चांगलं आहे आज. निवांत झोपलं आहे. थोडंसं ऊन आहे वर आणि इथं झोपलं आहे निवांत. होय रे होय. सकाळ सकाळ काय झालं झोपायला तुला. हो होय. हे आहे आजचं वातावरण. आणि हे किडं पण फिरायला येतं आज. कसं काय माहीत. कुठे गेले. इकडे हे कुठे गेलं. एका जायला थांबत नाही. इथं आलं. असले किडं पण फिरायला येतं आज. पावसाचं वातावरण वाटतं. कसलं डेंजर कडकचे कडक ऊन आहे आज बरोबर. आणि मी फिरायला इथंच घरासमोर. मम्मी गेली ती गावात. मग मम्मीला आणलो. आता वाजले ती 1. मम्मीला आणलो आहे. आता जेवण करायला पाहिजे. नाही जेवण केलं आहे. आता उगं फिरायला. मग परत संध्याकाळच्या टायमाला परत 3 वाजता ते परत त्यांच्याकडे खाली जायचं. तिथे खाली झूम करतो बघू दिसते का. हो हां दिसलं. तिथे एक आहे आणि इथे एक त्या झाडाखाली एक बांधला आहे. आणि त्याचं पिल्लू कुठं आहे. हां इथं आहे. इथं कॅनलच्या साईडला आहे. आता आपली मम्मी पाठवली इकडं वर घरामागं हिरवी मिरची घेऊन जायला. मिरची आता कुठं सापडणार होता मला तिथं. तर पुढं कवं लागेल तिथं जाऊन. वा आहेत चांगले मस्त आहेत. ह्याला एवढे आहेत आणि ह्याला पण एवढे आहेत. ह्याचीच घेऊया थोडं. मी आलो आहे घरामागं तोडायला. मी झोपलो होतो घरातून उठवून मम्मी इकडं वर पाठवले मला मिरची आणायला. आणि मी वर आलो आहे. मिरची तोडालो आहे पण. आणि आता सांगते की घरातून वरून आहे ये म्हण. काय करायचं आता येऊन पण एवढं तोडलं आहे. आता झोपलो होतो मी अजून. उठवून पाठवलं इकडं. आणि आता सांगते आहे ये म्हण. तर आता चाललो परत घराकडे. एवढं 4 घेऊन एवढं साधी तोडलं होतं तेवढंच घेऊन चाललो आहे त्या घराकडे. तर आता खाली चालू आहे मी इकडं त्या जनावरांकडे. आणि इतकं कसलं पाऊस आला. ह्या साईडला ह्या दिशेनं पूर्ण पाऊस पडला आहे. आणि इकडे आमच्या घराकडे पाऊस नाही. म्हणजे इकडं पाऊस नाही. तिकडे पाऊस आला आणि तिकडे गेले पाऊस. आणि ह्या साईडला परत किती आभाळ उठले काळा जार पूर्ण. म्हणजे आता पूर्ण पावसाचं वातावरण आहे. आता त्यामुळे मी येताना छत्री घेऊन आलो आहे. कधी पाऊस येते सांगता येत नाही. छत्री घेऊन आलो म्हणून बरं झालं. आता पाऊस चालू झाला परत. पाऊस चालू झाला. छत्री आणल्या पण 1 नंबर झालं. आणि कसं उड्या मारायला इकडं. आता सगळं पाऊस शांत झालं आहे. आणि आता सध्याच व्ह्यू दाखवतो. शांत झाले. हे आहे इकडं पावसाचं वातावरण थोडंसा. आणि हे आहे इकडं थोडासा ऊन. कसं आहे वातावरण एकदम टॉपचा. इकडं पावसाचं वातावरण आणि इकडं ऊन. घराकडे जाऊन चावी आणलोय. आणि आता मोटर चालू करायचं आहे. पाणी भरून घेणार आहेत घराकडे. आणि अजून एक चालू करायला तर आलो आहे मोटर. पण लाईट आहे का नाही ती माहीत नाही मला. मी खाली येतो. मग कॅनलच्या साईडला पप्पा आणून दिलेत. लाईट आहे त्या तिकडे दिसायला पण घरासमोर. पण 3 पीस आहे का कुठला आहे काय माहीत नाही नक्की. हे चावी उघडतो. एवढे पूर्ण डबा चालायचे आला याच्यामुळं. कसं आहे काही. हो आता चालू करूया मोटर. ओके हो चालू झालं मोटर. 3 पीस आहे का नाही माहीत नव्हतं मला. तरी चालू झालं मोटर. एवढं उशीर पाऊस पडलाय. आणि इकडे इंद्रधनुष्य काय भारी पडलंय. तेवढंच कट मध्ये ते रेष एवढं. आणि ती वर आणि खाली. वा इकडचं कसं. इकडं पूर्ण पाऊस आहे. इकडं तर पाऊस चालूच आहे वाटतं. आणि इकडं पडलं इंद्रधनुष्य. आता मोटर बंद करालो. बंद करा म्हटली त्याने. होय बस की बाबा. होय नाही का. हे काय निघून झालं की चावी लवकर. असं आहे रे बाबा.
तर आता चाललो मी घराकडे. आता जाताना म्हशीच्या पिल्लूला खाली घेऊन जायचं आहे आणि मग झालं. आता मोटर बंद केलं. आता चाललं आहे घराकडे मी पाण्यातून कॅनलमधनं. अजून पाणी थोडंसं आहे. तर काय गावात वगैरे जाऊन आलो आणि आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया. जर करता तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.